आणि दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि चरणी प्रार्थना मी करतोय की दादांना उदंड आयुष्य लाभो आणि असत असत खेळत राहा. उद्या खरं तर भारत बनाम न्यूझीलंड एक मोठा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या मेगा स्क्रीनवरती ती मॅच देखील दाखवली जाईल. शार्पी सगळ्या वरतीच आहेत मला वाटतंय. बघा विलास दादा मोरे यांच्या वतीनं आपण पाहतोय डीकेने डायरेक्ट हिट करून जर रनआउट घेतला तर प्रत्येक रनआउट साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडे फंबल झाले, मिस्टेक झाली, बॉल मागे चाललाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आहे. 4 धाबा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. खर तर क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात चेंडू होता, तर निसटला मागे. बॅकअप देखील खराब मिळत आहे आणि चौकार येतोय. गोविंदला सामनावीर आपण देतोय. सामनावीर गोविंद आकर्षक मेडल आणि त्यासोबत KWPL ची ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ते देऊन आपण सन्मानित करतोय. अर्थातच गोविंदला पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण, वाईट बॉलचा इशारा असेल का पंचांचा ते पाहिलं जातं. बॅटरनं तर मांग केली आहे पण पंच मात्र सहमत नाहीये. डॉट बॉल सांगतात पंच. पासिंग इट्स वायलेट डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस देखील ऑनसाइडला खेळायचा आता बॉल पॉइंटला चाललाय. लेग बायच्या स्वरूपात ही धाम आपल्याला टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या सध्या 5 आकड्यावरती. खर तर आपण आज जवळपास मंत्र पाठ्य 11 11:30 मॅचेस सुरू केलेल्या आहेत आणि आता मात्र 12:30 वाजलेले आहेत. 12 तासांचा अधिक वेळ मात्र या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. पण प्रेक्षकांची कुठेच कमी नाही आहे. सकाळच्या सत्रापासून मात्र लाडके प्रेक्षक आपल्याला पाहतात. ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय मागे, मिड विकेटच्या बाहेर. चौकार मिळेल. पुढचा चेंडू यामुळे सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंच करताना आपण पाहतोय. धावसंख्या 10 या आकड्यावरती. व्यासपीठावरती मान्यवरांची मानदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. आज मात्र मोठ्या संख्येनं मान्यवर या व्यासपीठावरती येत असताना जवळपास 12 वाजून गेले आहेत. अर्धी रात्र झाली आहे पण प्रेक्षक मात्र काही या क्रीडांगणाचा ताबा सोडणार नाही. मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. उद्या मला तर वाटतं संडे, सर्वांना सुट्टी आहे, त्यामुळे आवर्जून सगळेजण मॅच पाहण्यासाठी थांबलेले आहेत. हे क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत आणि आवर्जून खऱ्या अर्थानं हे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी थांबतायत. ऑफिशियल कॅमेरामॅनला विनंती आहे, आता कदाचित मध्यंतरात वेळ मिळाला तर आमच्या प्रेक्षकांना देखील तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवत चला, कारण हे प्रेक्षक खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं इथे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिले पूर्ण आणि विनंती आमच्या दोन्ही ऑफिशियल कॅमेरामॅनला की आपण प्रेक्षकांना थोडं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा. 11 दाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहतात आमचे दर्दी प्रेक्षक, क्रिकेट वेडे, क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय. प्रथमेश एक मिनिट, राईट साइडला प्लीज पाय काढा ना. थँक्यू. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. खरं तर क्रिकेट ला मात्र धर्म मानणारे सर्व खेळाडू आपण पाहता. त्यासोबत प्रेक्षकांना तुम्ही पाहतात. जबरदस्त प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 वाजून गेलेले, जवळपास 12:30 वाजत आल्यात पण प्रेक्षकांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. हे प्रेम क्रिकेटवरच आहे आणि हे प्रेम आपल्या स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याण बेस्ट प्रीमियर लीग पर्व दुसरे आणि खऱ्या अर्थानं या दुसऱ्या पर्वाचा आम्हा कल्याणकरांना आहे गर्व अशी नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्ही पाहतायत मेन अँगल वरती. खऱ्या अर्थानं वन साइड हिरो, वन मॅन शो अर्थातच रोहितला तुम्ही पाहतात. एकच वादा आमचा रोहित दादा आणि खऱ्या अर्थानं सकाळपासून विदाऊट ब्रेक जवळपास 13 ते 14 तास झाले
ते वर बसलेत तिथून मात्र खाली आले नाही आहेत. त्यासोबत आमचे टेक्निशियन एक्सपर्ट बॅक टू बॅक 13 ते 14 तास मात्र कार्य करतायत. नो ब्रेक, कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाही. आमचे ऑफिसचे स्कोरर असतील तर सर्वांची नावं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. टेक्निकल एक्सपर्ट आमच्यासोबत रॉबर्टला आपण पाहताय आणि खरंच रॉबर्ट सारखेच येते, रोबोट सारखं काम करतात. त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्ही पाहताय बाबू, त्यांना मध्ये मध्ये ब्रेक मिळाला जरूर, पण ते पुन्हा आता कामाला लागल्यात. आणि आमच्यासोबत आमचे ऑनलाईन स्कोरर, डिजिटल स्कोरर योगेंद्र शिंदे यांना तुम्ही पाहतात ऑन साईडला बळवण्याचा प्रयत्न. शेखर सरांनी काही इशारा केलाय का? एकच धाब असेल शेखर सर. येस, धावसंख्या 12, 12 रन्स ऑन बोर्ड. सध्या स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रोहनला आपण पाहणार आहोत. एका बाजूला रोहन आणि एका बाजूला परांगण पवारला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत आता सहकार्य ठेवा मित्रांनो. 12:30 वाजलेले आहेत. ऑफिशियल टीमचा देखील थोडा विचार करत जा, कारण खेळाडू एक सामना खेळतात त्यानंतर त्यांना मोठा रेस्ट मिळतो. पण आमचे पंच असतील, स्कोरर असतील, समालोचक असतील, विदाउट ब्रेक मात्र 12 ते 14 तास तुमच्यासाठी कार्य करत असतात. गणेशजी नाईक साहेब बघा, अगदी सकाळी पहिला बॉल पडल्यापासून ते अजूनही व्यासपीठावरती आहेत. आयोजन करण्याची भूमिका सर्वात कठीण भूमिका असते, कारण सगळ्या गोष्टींचं तुम्हाला खरं तर लक्ष ठेवावं लागतं. ऑफिशियल कमिटी, ऑफिशियल टीमला काही कमी पडत नाहीये, प्रेक्षकांमध्ये काही होत नाहीये, मान्यवरांचा सन्मान करायचा आहे, खेळाडूंना सोबत घेऊन चालायचं आहे. या सगळ्या गोष्टींवरती लक्ष आमचे आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेबांचं तुम्ही पाहता. कॅपमध्ये खेळलाय, बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. KWPL चौकार, नो प्लस 4, 5 धाबा. डिझॉपरेटर माता पाटे थोडी विश्रांती घेतात, त्यांचं देखील कौतुक आहे खऱ्या अर्थानं. आज संपूर्ण दिवस त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. डिझॉपरेटरचा देखील नामोल्लेख करणं राहून गेला. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण नक्कीच आता मात्र त्यांचा नामोल्लेख आम्ही करतोय, कारण फार सुंदर साथ. अंडरआर्म क्रिकेटमध्ये करत डिझॉपरेटरला फारशी संधी मिळत नाही, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की डीजे ऑपरेटिंग करणं देखील फार कठीण आहे, कारण वेळ खरं तर ते 7 ते 8 सेकंदांमध्ये कधी संगीत लावायचंय, कसं लावायचंय, या गोष्टीची देखील जाणीव असणं महत्वपूर्ण आहे. 18 धाबा, पुढचा बॉल. पुढे सरसावत खेळलाय, गॅपमध्ये खेळायचा होता. क्षेत्ररक्षक करतायत काय? खऱ्या अर्थानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्न पडलाय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कोणत्याही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल थांबायला तयार नाहीये. डीके, मला तर वाटतंय सामना सुरू होण्याच्या पूर्वी ब्रेड बटरचा नाश्ता करून आलेत की काय? बटर हातांवरती निसटला आणि खरं तर निघलाच नाहीये हातातून, वारंवार चेंडू निसटतोय. ओमकार बघा, तुम्ही पाहतात आमचा समावेश सध्या प्लेयर डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कल्याण प्रीमियर लीग मध्ये काय लाजवाब गोलंदाजी केली आणि वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड प्लेअर म्हणून कल्याण ईस्ट मध्ये त्यांची भरणी लागते. पण आज मात्र KWPL मध्ये आलेले आहेत. आत्मसमर्पण, आपल्या संघासाठी सर्व काही झोकून देणं हेच एका खेळाडूचं परम कर्तव्य असतं. थर्ड अंपायर, सो आम्ही टेक्निकल रूम मध्ये चेक करतोय. फलंदाज बाद असेल, मनामध्ये काही शंका नको, त्यामुळे स्क्रीनवर देखील बघून घ्या. येस,
19 धावा. ऑन साईडला स्वीप करायचा होता बॉल हवेमध्ये. पाठचेस नाही या डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज बाहेरनं ओरडू नका. धावा झाला तर 20. षटक क्रमांक दुसरा पूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाफलकावरती. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बाबू काम सोडून सगळं करतील तुम्ही. 20 धावा. सुप्रीमो चषक काम स्वरूपी लक्षात राहील स्पर्धा बाबूला मला तर वाटतंय. रोहितला माहिती आहे काय झालं होतं त्या स्पर्धेत. ऑफिशियल कॅमेरामॅन बघा कव्हर करतात ते लगेचच बाबूला. क्या बात आहे रोहित. हॅट्स ऑफ. रोहितला माहित असेल नक्कीच मॅच संपल्याच्या नंतर रोहित भेटून जा. कारण आपल्यासोबत आपल्या रॉबर्ट आहेत आणि त्यांना खरं तर ते संपूर्ण कहाणी जाणून घ्यायची. धाबा झालेत 20 आणि आता जॅक्स थोडं वेळेसोबत सहकार्य असलं तर खरंच आता मनापासून आम्ही आभार व्यक्त करू आपले जर तुम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य केलं तर. हो यावेळेस देखील काय घडलं मैदानामध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव धावपलकावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 21. अंतिम सामना आजच्या दिवसातला आजच्या रात्रीतला. अतिरिक्त धावांचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन इथे आपण पाहतोय. धावा 22 आहेत. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा धापलकावरती आहेत. यावेळेस देखील सॉफ्टवेअरने खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाब इथे असणार आहे. धाबा संख्या सिंगलने 23. 23 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 23 धाबा धापलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त सामना हा देखील असणार त्यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. कारण आजच्या दिवसातली अंतिम लढत एका बाजूला परांगण तर दुसऱ्या बाजूला डीकेला आपण पाहतोय. जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. हो इथे मात्र चूक झाली आहे. बॉल मागे आला होता. बॉल मागे आला होता. एका क्षणासाठी असं वाटलं की काहीशा अतिरिक्त धाबा आपल्याला दरम्यान पाहायला मिळतील पण नाही. अतिरिक्त धाबा मात्र फारशा मिळाल्या नाही. आणि नक्कीच डीके साठी पारितोषिक आहे. पण या दरम्यान काय घडलंय विकेटचं बदल आपण पाहतोय. जबरदस्त त्रिपला चेत दांडी गोल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट विकेटचं बदल. फलंदाज बाद.
ओ स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. जितेश भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे. गिरीशसाठी माफ करा. गिरीशच्या प्रत्येक चौकारासाठी 500 आणि प्रत्येक चौकारासाठी 200 आणि बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 500. 1000. चला 1000 असतील बॅक टू बॅक 3 चौकारांना आणि प्रत्येक चौकाराला 200 असतील. जितेश भोईर यांच्याकडून ते पारितोषिक असेल. 29 धावा 29. उद्या कोणत्याही परिस्थितीत 9:30ला रिपोर्टिंग करणं अनिवार्य आहे. गॅपमध्ये बॉल मागे चौकार मिळतोय. उद्या ठीक 9:30ला रिपोर्टिंग जर झालं नाही तर मात्र जो संघ उपस्थित नसेल आशिष तो सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. सामना तो मात्र खेळवला जाणारच नाही. जो संघ उपस्थित नसेल त्या समोरील संघाला विन दिलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. ज्या संघाचा कर्णधार तिथे उपस्थित नसेल त्या समोरील संघाला विन दिलं जाईल. मेन कमी करा फक्त मॉनिटर राहू द्या फुल. चालेल तसं काय नाही. 3 षटकांचा काही संपन्न झाला.
गॅप मध्ये व्हॉट अ शॉट वॉज दॅट. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय 12 धाबा दाबलकावरती. 12 ऑन बोर्ड. झाला व्हॉल्यूम झाला तो. हॅलो हॅलो चेक वन. अजून थोडं त्यांना आउट. युट्यूब आउट. युट्यूबला फुल आवाज गेला तरी चालेल, हरकत नाही. 12 धाबा आहेत दापलकावरती. प्लीज 12. निर्वाण आर्य संघाचे कल्याण वेस्टचे आयकॉन. जेवण संपलेलं आहे, घरी जा. उद्या सकाळी या, जेवून या मॅचला. हो यावेळेस देखील मागे चेंडू चाललाय. 4 धावा असतील 22च्या स्वरूपात. हा येतोय चौकार. धावसंख्या चौकारने पुढे सरसावली जाईल आणि धावफलक सध्या 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. सनी आपको क्या बोलना है बॉबी के परफॉर्मेंस पे? 13,000हून अधिक प्रेक्षकांनी मात्र ऑनलाईन श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला. ऑन साईडला स्वीप करायचा होता. डीकेची विकेट डोक्यात होती. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धाव न धाव इथे महत्वाची असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय येऊन पोहोचला त्या 18 आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 14 बॉल 42 धाबांची गरज आहे. 14 चेंडू आणि 42 धाबांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रीडांगणावरती प्रेक्षकांची अद्यापही उपस्थिती आपण पाहतोय, कारण उद्या मात्र खर तर रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे. त्यामुळे मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येनं अजूनही आनंद घेत आहेत आणि उद्या देखील अशीच तुडुंब भरलेली गर्दी तुम्हाला प्रेक्षकांची पाहायला मिळेल. पण उद्या यदा कदाचित जर कोणताही संघ वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर त्या समोरील संघाला, जो संघ उपस्थित आहे त्यांना मॅच विन दिली जाईल. हो पुढे येऊन खेळलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. तिसरा विकेटचं पतन आपण पाहतो. 18 या धाबा संख्येवरती लागणारा धक्का तिसरा. गणेश टू दी पॅव्हेलियन. आणि बघा नक्कीच 6 चेंडू 6 चौकार जर लगावले तर डीके यांना मात्र पारितोषिक आहे. बघा दुसरं नाही बघा आशिष एक झालेलं आहे त्यांचं, पण त्यांच्या घरात पुढे काय कार्यक्रम असेल तर मात्र त्यावेळेस त्यांना मात्र आशिष डीजे आशिष यांच्याकडून संपूर्ण साऊंड इव्हेंट मोफत दिला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. क्या बात आहे. LED स्क्रीन आणि त्यासोबत ट्रस्ट अँड शार्पीस अँड ऑल लाइटिंग देखील त्यांच्याकडून पूर्णपणे मोफत असेल. पण डीके बघा आगे यहाँ पर देखिए फ्यूचर में कुछ आपके घर में देखिए यदि कुछ बड़ा प्रोग्राम होगा तो ये आपके लिए गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सुवर्ण संधी. डीके 7 चौकार फक्त लगवायचे तुम्हाला आणि त्यानंतर मला तर वाटतं जवळपास 1 ते 1.5 लाखाचा सेटअप तुम्हाला पूर्णपणे फ्री मध्ये दिला जाईल. 3 ओव्हर झाले. डीके 22 झाल्यात. येणारे 12 बॉल आणि 38 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 38 धाबांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले असेल का? चला बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. लास्ट ओव्हर मध्ये नाही घेऊ शकत ना शिखर सर. कंपल्सरी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये घेणं हे अनिवार्य असेल आणि त्यामुळे जर का तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये घेतलं नाही तर कंपल्सरी चौथ्या ओव्हरमध्ये डायरेक्टली बॅटिंग पॉवर प्ले अप्लाय केला जाईल. चला ग्रुप मीटिंग आता बंद करा. ओमकार 12 चेंडू आणि विजयासाठी 38 ची गरज आहे. प्लीज मित्रांनो जवळपास 13 ते 14 तास खऱ्या अर्थाने काम केलं आमच्या ऑफिशियल टीम मेंबरने. 13 मॅचेस. जर आवाज पोचतोय का ओमकार तिथपर्यंत? आवाज पोचतोय का? चला लवकर खेळा. लिशा 11 पटावट खेळण्याचा संघ बाद करण्यात येईल. बरखास्त केला जाईल डायरेक्टली. चला 12 चेंडू शिल्लक आहेत ना. ओमकार विचार कसला करतो ते इतका? 12 चेंडू 38चं समीकरण आहे. कोणाला घ्यायचं आतमध्ये कोणाला बाहेर काढायचा हा विचार होता का? तुम्ही तर यंग आहात, तुम्ही तर अजून खेळायला हवं होतं. सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. क्या बात आहे.
अजिंक्य साई बिलिबस अजिंक्य साई 11 या संघाचे आपण पाहतो. ओमकार खरतर लोकल क्रिकेट खेळत असताना खेळाडू खरतर कोणाला माहीत नव्हता, पण KPL मध्ये जेव्हा त्याने खेळलं आणि त्याच्या गोलंदाजीच्या बळावरती अनेक अशा खरतर मुंबई उपनगर नवी मुंबईतील खेळाडूंना देखील त्याने आपल्या तालावरती नाचवलं, तेव्हा मात्र तिथून हा खेळाडू हायलाईट झाला आणि आज मात्र कल्याण ईस्ट आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ही उंची यशाची उंच शिखरं जर तुम्हाला गाठायची असतील ना, तर स्वतःच्या खेळावरती विश्वास ठेवा. फक्त चांगला खेळ जर होत असेल तर मात्र बाजू नका, आणि खराब खेळ होत असेल तर लाजू नका. वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. 12 बॉल आणि विजयासाठी करायच्यात 38 धाबा. जरा फास्ट खेळा. लिशा 11. बारा चेंडू आणि 38 ची गरज आहे. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव करायच्या 37 चेंडू शिल्लक. 12-37 समीकरण आहे. लिशा 11 12th मॅन नाहीये. घ्या बाबा, बाहेर घ्या पहिले त्याला. खरतरी त्यांची रोजची जागा आहे, आपण इथे पाहुणे आहोत. हो, पुढे आलाय, क्रीज सोडली आहे, मैदान देखील सोडावं लागेल. विकेटचं पतन आपण पाहतो. या मॅचची गोल्डन विकेट टिकेला माघारी परतावं लागेल. बिग विकेट ऑफ द मॅच. या सामन्यातील सर्वाधिक मोठी विकेट. चौथा धक्का 24 या धावसंख्येवरती. घ्या बाहेर घ्या त्याला. बाबू घ्या, पण त्यांना बाहेर घ्या बाबू. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन. रोहित बघा, आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन मेन अँगल वरती तुम्ही पाहतात. बघा, एक कमी होता जो दुसरा पण आलाय. A1 जोडी. बघा, त्यांना दगड वगैरे मारू नका, प्रेमाने बाहेर घ्या प्लीज. चला, मॅच सुरू ठेवा. 10 बॉल आणि 32 धाबांची गरज आहे. 10 चेंडू 32 धाबा. हो, यावेळेस टर्न केला ऑन साईडला. फटक्यात चांगला आहे. 32 ची गरज असताना चौकार आलाय, म्हणजे 9 बॉल आणि 28 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 28 समीकरण. प्रत्येक बॉल नंतर काय एकत्रित येतात प्लीज. थोडा विचार करा आपण वेळेचा, कारण जवळपास आता मात्र 1 वाजून गेलेला आहे, आणि 1 वाजून गेलेला असून देखील तर उद्या सगळ्यांना आम्हाला 9:30ला पुन्हा रिपोर्टिंग करायचं आहे. तुमची मॅच असेल आरामात 12-1 वाजता, तुम्ही निवांत झोपून याल, पण बाकीच्यांचा देखील थोडा विचार करा प्लीज. आमच्या आयोजकांचा तरी विचार करा ऍटलिस्ट. पुढे येऊन खेळलाय. यश वरती बॉल लागतोय. 1 मोर विकेट. आणखीन एका विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज बाद. बापरे बाप, आता 3 झाले. बॅनर टाक ना, बॅनर टाक.
पुढे कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील इथे आपण पाहतो असमय वातावरण आहे. 33 धावा धापलकावरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे एक्सपर्ट टेक्निशियन एक्सपर्ट रोबोट सारखं अक्षरशः काम करतात. दिवस रात्र एक केली आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन बाबू यांचं कौतुक आहे. आमचे रोहितला तुम्ही पाहू शकाल. खरं तर त्यांचं टोपण नाव आहे त्यामुळे सर्वांना माहिती आहे, पण तो टोपण नाव जर इथे घेतलं तर मात्र नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे त्यांचं खरं नाव खरं तर रोहित आहे. शैलेश मामा त्यांचे सर्वांचे लाडके आहेत. शैलेश दादा पाटील, पराग दादा पाटील बघा खरं तर नेहमीच प्रेम राहिलंय संपूर्ण स्पर्धेवरती. कल्याणकरांवरती आवर्जून त्यांचं प्रेम राहिलंय, कारण कल्याण प्रीमियर लीग असो अथवा कल्याण वेस्ट प्रीमियर लीग असो, दरवर्षी खरं तर या KWPL ला प्रथमतच ते आम्हाला खरं तर जॉईन झालेत. पण KPL मध्ये जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही जोडले जातो तेव्हा आवर्जून आम्हा समालोचकांसाठी स्पेशल टी शर्ट त्यांच्या वतीने आम्हाला प्रोव्हाइड केले जातात. सलग 3 वर्ष आम्हाला KPL मध्ये त्यांनी टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्या. प्रत्येक दिवसाला नवीन टी शर्ट असते आणि KWPL मध्ये देखील यंदाच्या वर्षी शैलेश दादा पाटील यांच्या वतीनं आपण पाहतोय पराग दादा पाटील यांच्या वतीनं स्पेशल टी शर्ट कॉमेंट्री पॅनलसाठी ते मात्र उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करू. त्याचसोबत आपण पाहतोय मॅनेजमेंट टीमसाठी स्पेशल तुम्हाला ड्रेस कोड पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूला प्रोफेशनल ड्रेस किट मध्ये ठेवलं गेलं आहे. मी आयोजकांचं कौतुक करेन, कारण प्रीमियर लीग खरं तर ही स्पर्धा इतक्या प्रोफेशनल लेवलवरती करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला पूर्ण ड्रेस कोड दिलाय. असं नाही की फक्त शर्ट्स दिल्यात किंवा असं नाही फक्त टी शर्ट्स आणि दोन्ही गोष्टी दिल्या. बघा ट्रॅक देखील दिल्यात, टी शर्ट देखील अवेलेबल करून दिल्यात आणि खरं तरी आयोजकांची खासियत राहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ॲडव्हान्स क्वालिटी क्लोथ स्त्री साई स्पोर्ट्सच्या वतीनं मात्र आपण पाहतोय अबर ऑफिशियल किट पार्टनर अँड अबर मीडिया पार्टनर ओबेल सॉब. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. या मॅच मध्ये 4 चेंडू आणि 27 धावांची गरज, फॉर्मॅलिटी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेत आपण 4 बॉल 27 ची गरज आहे. 7 विकेट गेलेले आहेत. ड्राईव्ह केला गेला पटका चांगला डायरेक्ट हिट अपील झाली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. चला तुम्ही फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. चला नवीन फलंदाज, चला आपण नवीन फलंदाज चला लवकर. 3 चेंडू शिल्लक अपडेट करा. 3 बॉल बाकी. 8 गडी गमावल्यात आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा 33 झाल्या. 3 बॉल 27 ची गरज आहे. 3 चेंडू 27 धावा. विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंट एक मॅन ऑफ द मॅच पेंडिंग होती, मिळाली का? उद्या नक्की आठवण करून द्या. चला औपचारिकता पूर्ण करा लवकर प्लीज. 2 बॉल 25 ची गरज आहे. फॉर्मॅलिटी असार लेफ्ट, फक्त औपचारिकता शिल्लक आहेत आणि आता फक्त 1 चेंडू शिल्लक. चला लवकर. आजच्या दिवस रात्रीतील अखेरचा चेंडू. बघा किती खुश झाले आमचे ऑनलाईन अपडेटर. सगळ्यात जास्त खुश आमचे रोहित असतील, त्यानंतर बाबू सर्वात जास्त खुश असतील. चला सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 60 धावा इथे डिफेन्स केल्या जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी झाली
आणि खऱ्या अर्थानं लाईनअप करा, शेक हँड करा आणि मगच मैदान सोडा. सामनावीराकडे आपण बघतो लगेच मॅन ऑफ द मॅच.